आज आपण बघणार आहोत विवाहाचे वर्ष 2026 या राशींसाठी वाजणार शहनाई। चला तर मग आता सुरुवात करूया। आता 2026 विवाह योग स्पेशल या राशींचा लवकर शुभ मुहूर्त। आता कोणत्या राशींसाठी विवाह योग आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण 2026 मध्ये कोणत्या राशींचे योग आहेत, लग्नाचे योग आहेत यावर हा व्हिडिओ बघणार आहोत। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। आता 2026 मध्ये कोणत्या राशींचे विवाह जमण्याचे योग आहेत हे आपण आता यामध्ये बघणार आहोत। आता 2026 हे वर्ष अनेक राशींसाठी वैयक्तिक आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घेऊन येणार आहे। आता विशेषतः गुरु म्हणजेच बृहस्पती आणि शनी यांची स्थिती विवाहाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी मानली जाते। गुरु आणि शनी यांची स्थिती विवाहाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते। तर आता 2026 मध्ये कोणत्या राशींना विवाहाचे प्रबळ योग आहेत याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। तर आता आपण बघूया कोणत्या अशा भाग्यवान राशी आहे की ज्यांचा विवाह यावर्षी जमण्याची शक्यता आहे त्या राशींच्या व्यक्तींचा। आता पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास। आता मेष राशींच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष विवाहासाठी अत्यंत शुभ असे आहे। कारण या वर्षाच्या उत्तरार्धात गुरुचे भ्रमण तुमच्या अनुकूल स्थितीत असेल आणि आता याचा फायदा काय आहे? गुरुचे भ्रमण स्थितीत असल्याचा बऱ्याच काळापासून रखडलेली लग्नाची बोलणी यशस्वी होतील। प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी हे वर्ष अनुकूल आहे। जून ते डिसेंबर हा काळ सर्वात महत्त्वाचा राहील। मेष राशीच्या व्यक्तीसाठी जून ते डिसेंबर हा काळ सर्वात महत्त्वाचा आहे। आता आपण दुसरी रास आहे वृषभ रास। आता या राशीच्या अविवाहित व्यक्तींसाठी हे वर्ष मंगल कार्याचे ठरेल। कारण शनीची 7.5 या राशीची संपत आल्याने आणि गुरुची कृपा दृष्टी असल्याने अडथळे दूर होतील। विवाहामध्ये येणारे अडथळे दूर होतील। आणि आता याचा फायदा काय होईल? तर तुम्हाला तुमच्या आवडीचा आणि समंजस जोडीदार मिळण्याची शक्यता आहे। आता ऑक्टोबर नंतरचे महिने वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी उत्तम आहे। लग्नासाठी ऑक्टोबर नंतरचे महिने उत्तम आहे। आता आपण बघूया पुढची रास कोणती रास आहे। तर पुढची रास सिंह रास। आता सिंह राशीच्या व्यक्तींसाठी 2026 वर्ष हे विवाह बंधनात अडकण्याचे वर्ष आहे। आता आणि त्याचे कारण म्हणजे सप्तम स्थानावर ग्रहांची शुभ दृष्टी असल्याने त्यांचे लग्नाचे योग जुळून येतील।
आता त्याचा फायदा काय होईल? जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर घरच्यांकडून संमती मिळण्याचे हे वर्ष आहे. आता सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारे स्थळ चालून येईल. आता आपण पुढची रास बघूया, तूळ रास. आता तूळ राशीच्या व्यक्तींसाठी 2026 हे वर्ष भाग्योदयाचे ठरेल. आणि आता कारण की गुरुचे भ्रमण तुमच्या राशीला अनुकूल फळे देणारे असेल. आणि आता याचा फायदा काय आहे? तर विवाहातील सर्व अडथळे दूर होऊन नवीन नात्यांची सुरुवात विशेषतः वर्षाच्या मध्यात म्हणजे मे ते ऑगस्ट दरम्यान विवाहाचे योग प्रबळ आहेत. आता आपण हे बघितलं तूळ राशीच्या संदर्भात. आता आपण पुढची 5वी रास कोणती आहे ते बघूया. तर आता 5वी रास आहे धनुरास. आता धनुराशींच्या व्यक्तींसाठी आपण बघूया. आता धनुराशीसाठी हे वर्ष इच्छापूर्तीचे वर्ष ठरू शकते. आणि आता कारण गुरूंची स्थिती तुमच्या राशीच्या वैयक्तिक सुखात वृद्धी करणारी आहे. फायदा, योग्य जोडीदाराचा शोध संपेल. आता जे लोक दुसऱ्या लग्नाचा विचार करत आहेत त्यांच्यासाठीही हे वर्ष सकारात्मक राहील. आता आपण बघितले धनुराशीच्या व्यक्तीचे. आता आपण बघूया पुढची रास कोणती आहे. आता 6वी रास आहे कुंभ रास. तर कुंभ राशीच्या जातकासाठी 2026 हे वर्ष स्थैर्य घेऊन येईल. कारण शनीच्या प्रभावातून बाहेर पडताना गुरुचे पाठबळ त्याला मिळेल, कुंभ राशीच्या व्यक्तीला. आता फायदा काय होईल यापासून? तर अनपेक्षितपणे लग्नाचे योग येतील. विशेषतः कुटुंबातील मोठ्या व्यक्तीच्या मदतीने तुमचे लग्न जमण्याचे संकेत आहेत. तर आता विवाहासाठी आता या राशी होत्या 2026 मध्ये. या राशींचे विवाह योग आहेत. या राशी आपण पाहिल्या. आता विवाहासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी सांगत आहे, तर त्या तुम्ही जरूर वाचाव्या. आता टिप, आता जरी राशीनुसार योग असेल तरी प्रत्येकाची वैयक्तिक कुंडली ही वेगळी असते. आता तुमच्या कुंडलीतील सप्तमेश आणि सध्या सुरू असलेल्या दशा यावर लग्नाचा नेमका काळ अवलंबून असतो. आता शुभ काळ कोणता आहे? तर मे 2026 नंतर गुरुचे राशी परिवर्तन अनेक राशींसाठी लाभदायक ठरेल. त्यामुळे याच्यावर आपण उपाय बघणार आहोत.
आता याच्यावर उपाय काय करायचा, तर विवाह कार्यात अडथळे येत असल्यास गुरुवारी विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे, विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे किंवा पिवळ्या वस्तूचे दान करणे फायदेशीर ठरते. याच्यावर आपण उपाय बघितलेला आहे. आणि आता तर बघा मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत जा. धन्यवाद.